आजकाल बाजारात पापड सहज मिळतात, पण घरी आपल्या हाताने बनवलेल्या तांदळाच्या पापडाची चव थोडी छानच असते. तर मैत्रिणींनो, पापड दिसायला साधे जरी वाटत असले तर ती बनवताना किती मेहनत लागते हे ते फक्त बनवणाऱ्या बाईलाच माहीत असते. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर एका दिवसामध्ये तांदूळ भिजवायचे आणि त्यापासून छान अशा पापड्या कशा तयार करायच्या हे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे राशनचे जे तांदूळ आहेत ना, ते स्वच्छ धुवून घेतले, निवडून घेतले आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 ग्लास तांदूळ इथे मोजून घ्यायचे आहेत. आता आम्ही 2 ग्लासाचे बनवणार होतो. तुम्हाला जर 1 ग्लासाचे बनवायचे असतील तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे इथे 1 ग्लास देखील तांदूळ भिजत घालू शकता. आता हे जे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून तर घेतले, निवडून पण घेतलेत. आता याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्याच्यानंतर ते 1 दिवसभर भिजत घालायचं. तर आता हे तांदूळ जे आहेत ते हे धुवून घेत आहोत आम्ही. आणि आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला इथे आवर्जून, आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढणं थोडं कठीण झालं आहे. पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतो आणि त्याची चव जी असते ना, तर त्याची फक्त चवच नसते, तर त्यामध्ये भरपूर सारं प्रेम दडलेलं असतं. आता सुशिक्षित असो, शिकलेली असो किंवा अडाणी असो, गावातील असो किंवा मग शहरातील प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी मनापासून मेहनत घेत असते. कधी आपल्या कामाचं कौतुक होतं तर कधी होत नाही. पण कौतुक नाही झालं म्हणून ती स्त्री थांबत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट जी हे छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या ना, तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी की नाही घराला घर पण येतं असं मला वाटते. तर आज इथे आम्ही जे आहेत तर ह्याच तांदळाच्या पापड जे काही करत आहोत त्याचा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी वाटली मला. आणि इथे बघू शकता तुम्ही, छान आता तांदूळ धुवून झालेले आहेत आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे 1 दिवसभर आपल्याला असे भिजत ठेवायचे आहेत. एकही दिवस भिजल्याच्या नंतर किती छान पापड्या होतात तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. आणि आता हे जे म्हणजे पाणी भरपूर टाकायचं आणि त्यावरती ताट झाकून ठेवलेलं आहे आणि हे दिवसभरासाठी ठेवून दिलेलं आहे. आता दिवसभर हे तांदूळ भिजलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते मी, छान असे तांदूळ फुलले देखील. आता जेव्हा आपण त्याला बोटाने तोडून बघतो तर ते लगेच असे तुटतात, म्हणजे इतके छान ते तांदूळ जे आहेत ते पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आता बघा तुम्ही, म्हणजे असं बोटावर तोडून दाखवलं ना ते लगेच तुटतात, म्हणजे छान भिजलेले आहेत. आणि आता आपण ह्याची पुढची तयारी करण्यासाठी आपण हे जे पाणी आहे ते यातलं पाणी सगळं जे आहे ते ओतून काढायचं आहे, कारण की हे पाणी आपल्याला लागणार नाही आहे. फक्त हा तांदूळच आपल्याला आता लागणार आहे. आता हा तांदूळ काय करायचं माहिती आहे का, की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छान त्याला बारीक वाटून घ्यायचं. बारीक वाटून घेतल्याच्यानंतर पुन्हा पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान तांदूळ आता भिजलेले आहेत. एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मोठ्या भांड्यामध्ये जे काही भिजलेले तांदूळ आहेत ते ॲड करायचं. सुरुवातीला असंच फिरून घेणार आहोत, कारण की मग जर जास्त पाणी झालं तर ते व्यवस्थित होणार नाही. म्हणून जर आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक होत नसेल तर आपण आपल्या सोयीप्रमाणे थोडं पाणी ॲड करायचं त्यामध्ये. तर इथे बघू शकता ही थोडीशी प्रोसिजर काय म्हणतात कंटाळवाणी आहे, कारण की याला असं मिक्सरमध्ये बारीक करणं वगैरे. पण त्यानंतर जे आहेत ना ते पापड्या सहज बनतात. तर तुम्ही बघू शकता छान असं हे बारीक झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. आता हे एकाच वेळेला निघणार नाही आहे, कमीत कमी 1-2-3 वेळा तरी त्याला जे आहे 2-3 घाण्यामध्ये हे जे भिजलेले तांदूळ आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर आता हे जे काढलेले तांदूळ आहेत ते आपल्या एका पातेल्यामध्ये टाकायचं. तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ इथे पेस्ट तयार झालेली आहे. आणि आता जे दुसरा घाणा आहे तो काढण्याचं इथं काम चालू आहे. तासनतास उभं राहणं, उन्हाची पर्वा न करणं, घरातील सगळं काम करून त्याचबरोबर हे सगळं काही करणं इतकं सोपं नसते. आणि गंमत म्हणजे काय माहिती आहे का, की बाई ही तिच्या मेहनतीचा हिशोबच ठेवत नाही, कारण तिचा आनंद हा फक्त तिच्या कुटुंबाच्या आनंदामध्ये असतो. पापडं छान झाले, मुलांनी आवडीने खाल्ले, घरच्यांनी कौतुक केलं, बस एवढंच तिच्यासाठी खूप झालेलं असते. तर यासाठी जी प्रत्येक बाई आहे, प्रत्येक स्त्री आहे, तर हे सगळं काही करत असते. तर तुम्ही बघू शकता छान आता हे सगळं जे तांदूळ आहेत मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते इथे व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एवढं झालं बघा, म्हणजे कारण 2 ग्लास तांदूळ घेतले होते ना, तर त्याचं हे इथे असं छान असं पीठ तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर इतकं स्मूथ पेस्ट झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते हातावरती, कुठेही असं जास्त रवा वगैरे नाही आहे. म्हणून आता हे जे आहे
ते व्यवस्थित असं झालेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं तुम्हाला जर ते मिक्सरला बारीक होत नसेल तर. आणि त्यानंतर हे ना आपण असं रात्रभर झाकून ठेवणार आहोत. आता हे रात्रभरासाठी इथे झाकून ठेवलेलं आहे. नेक्स्ट डे जेव्हा हे बघू शकता तुम्ही मिश्रण असं झालेलं आहे, म्हणजे एकदमच जे काही पीठ आहे ते छान असं तळाला जाऊन बसलेलं आहे. आणि आता हे मिश्रण तयार आहे आपल्याला पापड करण्यासाठी. तर त्यानंतर आता योगायोगच होता, नेमकंच आम्ही बाहेर चूल पेटवलेलीच होती, म्हणजे मांडून ठेवलेलीच होती. म्हटलं चला मोकळ्या मध्ये आपण हे पापड तयार करायला घ्यावेत, म्हणूनच इथे जे आहे चूल पेटवण्याचं सकाळी सकाळी काम चालू होतं. आणि पातेल्याला जे आहे ते मस्तपैकी जे काही मातीचं लेपन आहे ते करून घेतलं, कारण की त्यामुळे होतं काय की जे काही पातेलं काळं होणार नाही जास्त, किंवा मग जेव्हा ते आपण घासलं तर ते सहज निघल यासाठी पहिल्यांदा की नाही मातीचं लेपन देखील पाण्यामध्ये असं करून पातेल्याला लावलेलं आहे. म्हणजे याला बूड घेणं असं म्हणतात आमच्या इकडे. तर बूड पण घेतलेला आहे पातेल्याला. आणि त्यानंतर छान आता चूल पेटलेली आहे आणि इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता प्रमाण वगैरे मला हे माहीत नाही, कारण हे सगळं मी आणि माझी भाऊजाई करत असताना आई सांगत होती. त्यामुळे एक भांडं जे पाणी आहे ना ते इथे घेतलेलं आहे आणि त्याच अंदाजानुसार आम्ही इथे करायला घेतलं होतं पापड. तर आता हे पाणी गरम होते तोपर्यंत जे आहे ती बाकीची तयारी करून घेतली. म्हणजे पापडासाठी जे काही साहित्य लागणार असतं, लसूण वगैरे सोलायचं असतं, ते तयार करून घेतलं आम्ही. आणि यावरती झाकण ठेवलं, म्हणजे पाणी जे आहे ते लवकर गरम झालं पाहिजे. कारण की हा जो जाळ आहे ना थोडासा हलका आहे, त्यामुळे लवकर गरम होत नव्हतं आणि पाणी पण भरपूर होतं. म्हणजे एक भांडं पाणी गरम होण्यासाठी वेळ तर लागणारच होता. आणि त्यामुळे जे आहे ते एक झाकण ठेवलं आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर यामध्ये सगळं आम्ही पुढची तयारी करणार आहोत. पण आता यामधलं जे पाणी आहे ना तर थोडंसं पाणी काढून ठेवलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि यामध्ये जे आहे लसूण आणि जिरं यामध्ये ॲड केलेलं आहे. आता पाणी का काढून ठेवलं, कारण की मिश्रणाचा अंदाज घेत हे काम करणार होतो आम्ही. जर वाटलं की खूपच थिक झालं घाटत असताना तर त्यावेळी ते पाणी ॲड करणार होतो. त्यानंतर इथे तीळ पण छान धुवून घेतलेले आहेत आणि ते तीळ पण यामध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे हे सगळं टाकल्यानंतर काय होते की पापडाला एक छान चव येते, पापडं खमंग होतात आणि लहान लेकरं देखील आपल्या घरातली जी आहे ते आवडीने खातात. त्यानंतर इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे थोडासा, तो पण यामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे पाणी गरम होईपर्यंत आम्ही ह्या ऑलरेडी सगळी तयारी करून घेतली होती. लसूण जिरं वाटून घेतलं होतं ते पण ॲड केलं, छान तीळ पाकडून निवडून घेतले होते ते पण ॲड केलं. त्यानंतर बेकिंग सोडा ॲड केला आणि चवीपुरतं मीठ देखील आहे ते मीठ पण यामध्ये ॲड करायचं आहे. आता पापडामध्ये ना थोडंसं जरी मीठ जास्त झालं ना तर मग ते खूप खारट होतात, त्यामुळे मीठ टाकत असताना थोडं सांभाळून मीठ टाकायचं. आणि त्यानंतर थोडासा जो ओवा आहे ना तो ओवा पण यामध्ये ॲड करायचा. म्हणजे याने जे काही आपण व्यवस्थित म्हणतो ना पचन पण व्यवस्थित होतात आणि खमंग चव पण येते. त्यानंतर आता इथे छान अशी उकळी आलेली आहे. यानंतर आता पुढची प्रोसिजर करायची आहे. छान असं व्यवस्थित त्याला सगळीकडे मिक्स करून घेतलेलं आहे. चव पण एकदम व्यवस्थित होती, कारण की जेव्हा मीठ टाकलं त्यानंतर आम्ही बघितलं तर चव पण चांगली होती. जास्त मीठ होऊ द्यायचं नाही. आता ह्या प्रोसिजरला मी आले, कारण की हे जे काही मिश्रण आहे म्हणजे तांदळाचं जे काही पीठ तयार केलं होतं एकच दिवस भिजू घातलं, त्यानंतर रात्री त्याला मिक्सरमधून बारीक काढून ठेवलं आणि त्यानंतर जे काही मिश्रण इथे तयार झालेलं आहे ते मिश्रण यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे ॲड करत असताना जी आपण पेस्टची जी तांदळाच्या पेस्टची जी धार आहे ना ती एकसारखी यामध्ये टाकायची आणि त्यानंतर एक जणीनं हे असं व्यवस्थित जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करत जायचं. तर त्याचप्रमाणे इथे जे आहे ते आता व्हिडिओ बनवायचा म्हणूनच नाही तर इथे ना व्हिडिओचा बनवायचाच होता मला, म्हणून सुरुवात केली होती, पण शिकायचं देखील होतं मला, म्हणून मी काही थांबले नाही. मी म्हटलं मी पण हे करते, कारण की हे जे करणं आहे ना हे जवळून मी बघत होते. कारण प्रत्येक वेळा आई करायची आणि आई सगळं काही पापडवरी नेऊन टाकायची, सगळं काही करायची. पण आता मला हे शिकण्याची आवड निर्माण झाली आणि आजही माझी धडपड फक्त कंटेंटसाठी नाही आहे, आता तर स्वतःला दररोज थोडं थोडं अधिक चांगलं घडवण्यासाठीची आहे. त्याचमुळे आता जे काही ह्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्यामध्ये मी इन्व्हॉल्व होते आणि त्यानंतर हे शिकायला देखील मला भेटते. तर त्यानंतर इथे सगळं काही पीठ जे काही तयार झालं होतं ते मिश्रण ते यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला फिरवण्याचं काम इथे माझी भाऊजाई करत होती. आता हे फिरवत असताना एकसारखं फिरवायचं, कन्सिस्टन्सी व्यवस्थित आली पाहिजे आणि त्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची. जर गुठळ्या झाल्या तर त्याच्या पापड व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे जी धार आहे ना आपण त्या मिश्रणाची एकसारखी टाकायची,
कमी प्रमाणात आणि सतत त्याला हलवत राहायचं. त्यामुळे जे पीठ जे आहे ना आपलं ते तांदळाचं पीठ जे आहे ते चांगलं तयार होईल. आता बघू शकता इथे चांगलं पीठ तयार झालेलं आहे. त्याला घाटण्याचं काम चालू आहे. थोडं एक 5-7 मिनटं याला व्यवस्थित घाटून घ्यायचं, म्हणजे ते पीठ जे आहे ना ते व्यवस्थित शिजलं पाहिजे. तर अशा प्रकारे तांदळाचे पापड बनवतात. हे देखील मी एवढ्या जवळून पहिल्यांदा पाहिले, कारण की नेहमी प्रत्येक वेळा आई बनवायची आणि माझ्याजवळ पाठवून द्यायची. त्यामुळे मला काही हे शिकण्याची कधी अशी गरज वाटली नाही. आई देते ना असं वाटायचं. पण आता मला वाटलं की चला मी पण हे शिकलं पाहिजे, मला पण हे बनवता आलं पाहिजे. त्यामुळे इथे जे आहे ते व्हिडिओ तर मी शूट केलेलाच आहे. त्यानंतर सगळी रेसिपी देखील तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर हे जे तांदळाचे पापड बनवताना मला ना जुन्या आठवणी खूप येत होत्या, कारण की जुन्या आठवणी पण माझ्या खूप जाग्या झाल्या. कारण की जेव्हा लहानपणी आम्ही लहान होतो त्यावेळी आई जेव्हा हे पापड बनवायची, त्यानंतर जे खरडण असते, खाली जे करपलेले असते ना, ते खाण्यासाठी मी जास्त वाट पाहायची आणि मला ते अजूनही आवडते. तर तुम्हाला आवडते का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता इथे छान पीठ घाटून झालेलं आहे. एक 5 मिनटं त्याला छान शिजू दिलं आणि त्यानंतर आता पापड टाकण्याची आमची इथे घाई चालली होती. तर वर छान ऊन पडलं होतं. ॲक्च्युली मला हा व्हिडिओ एडिट करून व्हॉइस ओव्हर करून अपलोड करायला उशीर झाला, पण हे कडक उन्हाळ्यामध्येच आम्ही काम केलेलं आहे. त्यानंतर सुरुवातीला जे काही कापड होतं ते टाकलं आणि त्यानंतर बेडशीट आथरली. ॲक्च्युली पापड म्हणजे कुणी कॅरी बॅगवर पण टाकते, पण आम्ही इथे बेडशीटवर टाकण्यासाठी घेतलं होतं. बेडशीट छान धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर हे शिजलेलं पीठ जे आहे ते गच्चीवर आणलेलं आहे. आता फक्त याची ना पटपट आम्हाला पापड्या टाकायच्या होत्या. तर इथे बघू शकता पीठ इतकं गरम होतं आणि ते जर कॅरी बॅगवर तर ठेवलं तर ते कॅरी बॅग जळण्याची शक्यता होती. त्यासाठी पहिल्यांदा जे काही साईडला आहे ना ते तिथे टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथे ना मी पण एक छोटं पातेलं घेतलं, कारण की हे पीठ जे आहे त्या छोट्या पातेल्यामध्ये काढून साईडला मला पण हे पापड टाकायचे होते. तर अशा प्रकारे आम्ही इथे पापडच बनवत नव्हतो, तर आपल्या संस्कृतीची, मेहनतीची आणि मायेची आठवण पण इथे जपून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तर हे पीठ आता छान असं शिजलं होतं. साईडला मी पण ते पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे पापडं टाकायला आम्ही सुरुवात करणार आहोत. खरं तर हे पापड इतके छान बनत होते, मला विश्वासच बसत नव्हता की एकच दिवस तांदूळ भिजलेले आहेत आणि त्यापासून इतके छान पापड बनत आहेत. तर असं आहे, जर तुम्हाला फार वेळ नसेल तुमच्याजवळ आणि तुम्हाला जर एका दिवसामध्ये हे सगळं काही करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप छान आहे. आणि तुम्हालाही अशा पारंपरिक रेसिपी जर आवडत असतील तर आणि स्वयंपाक घरगुती टिप्स आणि गावाकडच्या पद्धती जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघू शकता तुम्ही छान असे पापड टाकण्याचं आमच्या दोघीचं काम इथे चालू होतं. चांगलं असं ऊन डोक्यावरती आलं होतं, पण या गोष्टीची आम्हाला काळजी नव्हती. फक्त एकच काळजी होती, म्हणजे जी काही आम्ही पापडं टाकत आहोत ते पापडं छान झाले पाहिजेत, याच गोष्टीची आमच्या मनामध्ये काळजी होती. त्यानंतर इथे छोटी पळी घेऊ शकता तुम्ही आणि छान पळीच्या साहाय्याने इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकू शकता. त्यामुळे आता पापडं बनवणं मला देखील फार अवघड वाटत नाही आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही पण मी 100% गॅरंटी देऊ शकते, जरी तुम्हाला पापडं बनवता येत नसतील तरी पण ही रेसिपी बघल्याच्यानंतर 100% तुम्ही पण आता पापडं घरीच बनवू शकता आणि तेही खूप कमी वेळामध्ये, म्हणजे एकाच दिवसामध्ये. तर आता इथे सगळे पापड आम्ही जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर दुपारी त्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आणि 2-3 ऊन दिल्याच्यानंतर हे पापड आपले तयार होतात. मस्त तळल्याच्यानंतर चौपट फुलतात देखील. आणि जेव्हाही म्हणजे आपण पुरणपोळी वगैरे करत असतो त्यावेळ जोपर्यंत पापडांनी ताट भरत नाही ना तोपर्यंत जे पुरणपोळीचं जे ताट आहे ते पूर्ण झालं असं मला वाटत नाही. त्यामुळे कुरड्या असतील, पापडा असतील तर हे आपल्या घरामध्ये लागणारीच गोष्ट आहे. त्यानंतर आणि आता इथे सगळे पापड तयार झाले होते. हे जे खरवड आहे ना ते मला खायला खूप आवडते, त्यामुळे थोडंसं मी इथे ठेवलं होतं मला खाण्यासाठी आणि छान असे पापड इथे तयार झाले होते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.